बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करचे पती फहाद अहमद यांनी अणुशक्तीनगर येथून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातर्फे निवडणूक लढवली होती, पण त्यांना दारुण पराभवाला सामोरं जावं लागले। त्यानंतर स्वरा भास्करने ईव्हीएम मशीनवर प्रश्न उपस्थित केले होते। आता युट्यूबवर एल्विश यादवने याचा समाचार घेतलाय। बिग बॉस OTT 2 चा विजेता आणि प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवने वादग्रस्त विधान केलं आहे। आता स्वरा भास्करचा पती फहाद अहमदच्या पराभवानंतर एल्विश यादव याने स्वराला केवळ तिच्या एक्सवर एक व्हिडिओ शेअर करून लक्ष केलं नाही, तर या पराभवाला हिजाब न घालण्याची शिक्षा असं सुद्धा म्हटलं आहे। फहादने एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो 16व्या, 17व्या, 18व्या आणि 19व्या फेऱ्यांच्या मतांच्या फेरमोजणीची मागणी करताना आणि निवडणूक आयोगाकडून चौकशीचं आवाहन करताना दिसत आहे। फहाद अहमद यांचा आरोप आहे की 19% चार्ज असलेल्या ईव्हीएम मशीन्सने त्यांचे प्रतिस्पर्धी नवाब मलिक यांची मुलगी सना मलिक यांना 2 किंवा 3 मते दिली। फहादने व्हिडिओच्या कॅप्शन मध्ये लिहिलं आहे की 99% बॅटरी CU आणि भाजपच्या विजयाच्या दुविधाची झलक आहे। हा व्हिडिओ पुन्हा शेअर करत एल्विशने लिहिले की स्वराला हिजाब मध्ये न ठेवण्याची ही तुझी शिक्षा आहे। आता एल्विशची ही पोस्ट व्हायरल होतीये। त्यांनी ही पोस्ट अशा वेळी केली जेव्हा स्वरा आधीच तिच्या लुकसाठी ट्रोल होत होती। स्वराच्या अचानक वाढलेल्या वजनाला लोक दोष देत आहेत, मात्र आतापर्यंत एल्विशच्या या पोस्टवर अभिनेत्रीकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही। स्वरा महाराष्ट्रभर तिच्या पतीचा प्रचार करताना दिसली। फहादने राष्ट्रवादीच्या तिकिटावर अणुशक्तीनगर मतदारसंघातूून महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक लढवली, जिथे तो राष्ट्रवादीच्या सना मलिक यांच्या विरुद्ध लढला होता। त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलताना स्वरा आणि फहाद यांनी फेब्रुवारी 2023 मध्ये स्पेशल मॅरेज ऍक्ट अंतर्गत लग्न केले आणि त्यांनी हे पाऊल उचललं। 2 वर्षांहून अधिक काळ डेटिंग केल्यानंतर त्याच वर्षी त्यांना पहिली मुलगी राबिया झाली।